नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. मैत्रिणींनो, आज 24 एप्रिल म्हणजेच पुष्य नक्षत्र आज आहे. त्याचबरोबर आज सर्वार्थ सिद्धी योग सुद्धा आहे. तर आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा जर आपण केली, विशेष सेवा जर आपण केली, तर आपल्याला सुद्धा विशेष लाभ होऊ शकतो. म्हणजे आज जसं दुधात साखर आपण म्हणतो किंवा सोने पे सुहागा, तसा प्रकारचा योग आज आहे. तर आज काय करायचं, तर तुम्ही सकाळी उठल्यापासून अंघोळ वगैरे करा, तेव्हापासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जर तुमच्या जवळ आसपास असेल तर तुम्ही तिथं जा. तिथून एक पिंपळाचं पान घरी घेऊन या, पण ते खाली पडलेलं असावं, तोडायचं नाही आहे. ते घरी घेऊन आल्यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, पुसून घ्या आणि त्याच्यावर हळदीने स्वस्तिक काढा. स्वस्तिकाच्या खाली थोडा अर्ध्या जागेमध्ये स्वस्तिक काढा, अर्ध्या जागेमध्ये खाली श्रीम हा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे. श्रीम काढा, दोन्ही बाजूला लाईन मारा अशा. तर त्याची म्हणजे पॉझिटिव्ह पॉवर आहे जी ती त्याच्यामध्ये सामावून राहील, बाहेर इतरत्र जाणार नाही. त्यासाठी 2 लाईन मारायच्या. त्याच्यानंतर हा पत्ता देवाऱ्यामध्ये ठेवा आणि 21 वेळा 11 वेळा तुम्हाला जेवढं शक्य होईल तितका वेळ तुम्ही ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा तुम्ही जप करा. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 108 वेळा करू शकता, उत्तम. आणि त्याला धूपदीपाने ओवाळा. पण माझं तर म्हणणं आहे की आज इतका चांगला दिवस आहे, एवढं छान आपण उपाय करतोय, त्याच्यामुळे लक्ष्मीचे सगळे रस्ते खुलणार आहेत आपल्यासाठी. तर आपण जर वेळ नसेल, तुम्ही नोकरी करणार असाल तर ठीक आहे, एवढी सेवा केली चालेल. पण जर असेल तर आज त्या पानापुढे बसून देवाऱ्यापुढे एक वेळा विष्णू सहस्रनाम आणि 16 वेळा शक्य नसेल एकदा श्रीसुक्त आणि श्री विष्णू सहस्रनाम ह्याचा तिथं पाठ नक्की करा. नसेल वेळ तर ठीक आहे, 11, 21, 108 वेळा ओम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर त्या पानाला ह्याने धूपदीपाने ओवाळा आणि पिवळ्या कपड्यामध्ये बांधून हा जो कागद पान आहे ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा. तुम्हाला धनाचे सगळे मार्ग खुले होतील, लक्ष्मी तुमच्याकडे येईल आणि स्थिर राहील, सुख समाधान नांदेल. सगळे तुमचे प्रॉब्लेम्स पैशासंबंधी सॉल्व्ह होण्यास नक्की मदत होईल. नमस्कार.